माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अशाच पद्धतीने अर्थसंकल्प कसा वाचावा हे अतिशय सुंदर अशा प्रकारची एक पुस्तिका त्यांनी प्रकाशित केली, स्वतः लिहिली। ती आज आदर्श पुस्तिका म्हणून आपल्या लायब्ररीमध्ये सुद्धा आमच्या घराघरामध्ये आहे। आजचं आपलं भाषण मी खरंच सांगतो इतकं अप्रतिम झालेलं भाषण आहे आणि इतके वेगवेगळे संदर्भ देणारं भाषण आहे। माझी विनंती अशी आहे की आपलं हे भाषण पुस्तक रूपानं जर प्रसिद्ध झालं आणि त्याची कॉपीज तुम्ही जर आम्हाला दिल्यात, भले अशा द्या किंवा विकत द्या, मध्यंतरीचा थोडासा राजकीय पार्ट त्यातनं वगळता आला तर वगळा, परंतु इतके उत्कृष्ट रेफरन्सेस असलेले एका घटनेची उत्तम प्रकारची माहिती आम्ही आमच्या पद्धतीने वाचण्याचा प्रयत्न केला, अनेकांनी भाषणं केली, पण असे इतके उत्तम रेफरन्स जे आले पहिल्या क्षणापासून मी बसलो होतो। आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की हे आपल्या विधिमंडळाच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांचं भाषण आपण जर पुस्तक रूपानं प्रकाशित केलं तर चांगलं होईल। आज अध्यक्ष महाराज आज काय शांत राहा, कशाला गडबड करताय? अध्यक्ष महाराज भास्करराव जाधव साहेबांनी माननीय मुख्यमंत्रींचं जे भाषण इथं झालेलं आहे त्यांचं भाषण चांगलं झालेलं आहे आणि राजकीय मुद्दे वगळावे असं त्यांनी सल्ला दिला, पण त्यांनी या निमित्तानं मोठं पण दाखवलं। शेवटचा वेळ आहे, आताही संधी बिघडली नाही, ती खुर्ची खाली आहे। सभागृहाने या विषयावरील चर्चा केली आहे।